निवडणुका, महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि मग इच्छुक उमेदवारांसाठी फॉर्म भरण्याची लगबग सुरू झाली. विविध पक्षांच्या उमेदवारीसाठी मुलाखती, फॉर्म भरून घेणं, उमेदवारांची निवड, एकमेकांमध्ये होणारी संभाव्य युती वगैरे वगैरे गोष्टी, या सगळ्या गोष्टींची रणधुमाळी माजलेली असतात. आणि मग नवीन नवीन चेहरे तुम्हाला निवडणुकीनंतर समाजसेवेसाठी उतरलेले नक्की दिसतील. काही जुने चेहरे पुन्हा पुन्हा येतील. हे चालूच राहणार आहे. लोकशाही असलेल्या देशामध्ये कुठे ना कुठे अक्षरशः दर महिन्याला भारतामध्ये या निवडणुका होत राहणार. असं म्हटलं तरीही वावगं ठरत नाही. कारण काही ना काही घडतं. कुठला तरी एक उमेदवार निवडून आलेला स्वर्गवासी होतो, पोस्ट वेकंट होते, पुन्हा तिथे फेरनिवडणूक घ्यावी लागते. ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, सहकारी संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या लोकशाही असलेल्या देशामध्ये ही रणधुमाळी कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कारणाने सुरू राहणार. यामधून खरोखर जनतेचा कळवळा असलेली काही माणसं मग नगरसेवकापासून आमदार बनतात, आमदाराचे खासदार बनतात. मग कुणीतरी एखाद्या शहराचा महापौर म्हणून त्याला अनुभव मिळालेला असतो, त्याला खासदारकीची लॉटरी लागते. एखादा आपण पाहतो विदर्भातला एक महापौर दुसऱ्यांदा चीफ मिनिस्टर म्हणून काम करतो आहे. हे होऊ शकतं. हे क्षेत्रच तसं आहे. अशीच एक आसामी पुण्यामधली आमदार शंकर जगताप, या सन्माननीय आमदारांनी खरोखर तळागाळातल्या जनतेसाठी विधान भवनामध्ये एक आवाज उठवला, एक प्रश्न उपस्थित केला, जो आजकालच्या जीवनात अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असंच मी मानतो. मानवी आरोग्याबाबत, मानवी आरोग्याच्या बाबतीत सेवा देणाऱ्या पुण्यातल्या अगदी 5 स्टार हॉस्पिटल आहेत असं वाटावं अशा सगळ्या हॉस्पिटलच्या बाबतीत त्यांनी विधानभवनात एक प्रश्न उपस्थित केला. तो असा की सामान्य जनतेला हे माहीतच नाही आहे की पुण्यामध्ये मग तो रुबी हॉल क्लिनिक घ्या, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल असू द्या, सह्याद्री हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर, रुबी हॉल, पूना हॉस्पिटल, अशी जितकी म्हणून तुमची मोठमोठी हॉस्पिटल पाहून गरीब माणूस तिथं इलाजाला जाऊ का नको, तो मला परवडणार नाही तिथला इलाज, अशा संभ्रमात त्या बिल्डिंगकडं फिरकतसुद्धा नाही आजारी पडल्यावर. परंतु या सामान्य जनतेला हे माहीतच नाही की ही सगळी हॉस्पिटल्स धर्मादाय आयुक्त यांच्या छताखाली आलेली आहेत. आणि या महाराष्ट्रातल्या विधानसभेत शंकर जगताप साहेबांनी आवाज उठवल्यानंतर त्याला मंजुरीसुद्धा मिळाली आहे सरकारची की या हॉस्पिटल्सच्या नावाच्या बोर्डामध्ये धर्मादाय हा शब्द आला पाहिजे. सदरचं हॉस्पिटल हे धर्मादाय हॉस्पिटल आहे हे प्रत्येक वाचणाऱ्या व्यक्तीला समजलं पाहिजे. आणि म्हणजेच जी वंचित माणसं, जी आज कमी उत्पन्न गटातली माणसं आहेत, जे अतिशय दुर्बल घटकामध्ये मोडतात, अशा लोकांनासुद्धा इथं इलाज करणं बंधनकारक आहे. अक्षरशः महाराष्ट्रभर हा नियम लागू झाला आहे. अर्थात कोणकोणत्या हॉस्पिटलला लागू झाला आहे याची खातरजमा आपल्याला मी विनंती करीन, योग्य ते GR बघून, योग्य त्या हॉस्पिटल्सला चौकशी करून आपण या सगळ्या गोष्टींची खातरजमा करून आपल्याच्या घराच्या आसपास कोणतं हॉस्पिटल या यादीमध्ये बसतं त्या ठिकाणी आपल्याला उपचार होऊ शकतात. कारण महाराष्ट्र राज्याभर 430 दवाखान्यांना, 430 चकचकीत वाटणाऱ्या हॉस्पिटल्सना
धर्मादाय हा शब्द लिहिणं बंधनकारक केलं आहे. नुसता शब्द नाही लिहायचा नावामध्ये, तर धर्मादाय आयुक्त यांनी दिलेल्या नियमानुसार वार्षिक 1,80,000 उत्पन्न असलेल्या व्यक्तींनासुद्धा तिथे उपचारांमध्ये 50% सवलत मिळू शकते. आणि फक्त 80,000 उत्पन्न आहे, म्हणजेच 1,80,000पेक्षा खाली उत्पन्न गट जो आहे त्या सगळ्यांना दुर्बल उत्पन्न गट, दुर्बल घटक असं ट्रीट करून त्यांच्या इलाजासाठी काहीही पैसे लागणार नाहीत, अशा पद्धतीची काही ना काही नियमावली आपल्या महाराष्ट्र सरकारने बनवली आहे. तळागाळातल्या लोकांसाठी हे काम अतिशय हिरिरीने पुढे होऊन तो प्रश्न उपस्थित करून तो प्रश्न पत्रव्यवहार करून मार्गी लावणं, हे ज्या आमदार साहेबांनी केलं त्या शंकर जगताप आमदारांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. आपण समाजकारण आधी करणं आणि मग राजकारण, या टप्प्याने जी माणसं काम करतात, या टप्प्याने जी तळमळीने काम करतात, वंचित घटकांसाठी आवाज उठवतात, तेच खरे कार्यकर्ते, तेच खरे समाजकर्ते. त्यांना मग अशी राजकारणातलं एखादं पद मिळालं, आमदार खासदार, तर नक्कीच समाजाची कुठे ना कुठे चांगली सोय होऊ शकते, ती अशा माणसांच्याद्वारे. अशा पद्धतीने खटपट करणारी, अशा पद्धतीने वंचितांच्या भावनांपर्यंत पोहोचणारी अशी जी माणसं असतात, तीच तुम्हाला सरकारच्या तिजोरीतून अशा काही चांगल्या योजनांसाठी पैसा डायव्हर्ट करण्याइतकी ताकद त्यांच्याकडे असते, हे दाखवू शकतात. आंतरिक तळमळच नसेल ना, तर मग माणूस राजकारणाचा उपयोग हा फक्त तिजोऱ्या भरण्यासाठी करतो. तिजोऱ्या भरण्यासाठी प्रचंड मोठमोठ्या संधी त्यांच्याकडे चालवून येत असतात. ही सिस्टीमच तशी आहे. मग या सगळ्या सिस्टीममधनं आपल्याला समाजासाठी काही करता येऊ शकतं का? आपण आवाज उठवल्यानंतर योग्य त्या नियमाच्या चौकटीत बसून आपण वंचितांची काही सेवा करू शकतो का? ही ठिणगी ज्याच्या मनात उमटते, तो माणूस खरोखर समाजसेवा करण्यासाठी त्या पदावर असताना छानपैकी धडपडत काही ना काही अशा लोकांसाठी करू शकतो. तेच कार्य सन्माननीय आमदार शंकर जगताप यांनी करून दाखवलं आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये मध्यमवर्गीय माणूससुद्धा या रुबी हॉल क्लिनिक किंवा दीनानाथ मंगेशकर या हॉस्पिटलला जायला कचरतो. नको रे बाबा, तिथं काय आपल्याला काही फॅसिलिटी नाही आहे. दर 3 दिवसाला समजा 25,000 भरा म्हणले तर कुठनं आणायचे बाबा? अशा पद्धतीने विचार करून अक्षरशः मध्यमवर्गीय सेवानिवृत्ती वेतन घेणारा समाजसुद्धा अशा हॉस्पिटलला जाऊन काहीही झालं तरी इलाज करून घ्यायला घाबरतो. आता हे जर ही नियमावली झालेली असेल, जी आर बाहेर पडले असतील, तर त्या हॉस्पिटलची यादीसुद्धा त्या जी आरमध्ये पाहायला मिळते. पूर्ण महाराष्ट्र राज्यात हा नियम लागू केलेला आहे. धर्मादाय आयुक्तांच्या छताखालीच त्यांच्या नियमावलीच्या अनुसरून या हॉस्पिटलना 10% खाटा, या 430 हॉस्पिटल्सना हा नियम लागू होतो. 1,80,000 उत्पन्न या गटासाठी 10% आणि दुर्बल घटकांसाठी 10% खाटा. टोटल नंबर ऑफ कॉट्स, तिथं जेवढ्या म्हणून खाटा असतील त्याच्या 10% खाटा अशा लोकांसाठी आरक्षित ठेवाव्या लागणार आहेत. म्हणजेच या लोकांनासुद्धा, काही लोकांना दुर्बल घटकाला मोफत इलाज आणि त्यापेक्षा वरच्या उत्पन्न गटाला 50% सवलतीत या चांगल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपल्या आरोग्याच्या बाबतीतल्या समस्यांचं निवारण करता येणार आहे. विषय मला खूप चांगली धडपड वाटली. सन्माननीय आमदार शंकर जगताप यांना कडक सॅल्यूट करण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवतो आहे. आमदार साहेबांना विनंती आहे, तुमची अशीच घोडदौड चालू राहावी आणि अधिकाधिक योजना, या सरकारच्या तिजोरीतल्या पैशाचा योग्य विनियोग ज्याला मी म्हणतो, त्या योजना आपण नक्की या बाबतीत विचार करत राहावा आणि वंचितांसाठी आपण काय काय करू शकतो याची यादी घेऊन जेव्हा जेव्हा आपल्याला विधानभवनात वेळ मिळेल तेव्हा तेव्हा आपण असे प्रश्न उपस्थित करा. देव तुम्हाला अशी ताकद देवो, अशी बुद्धिमत्ता देवो आणि तुमच्या या कार्याला, या धडपडीला
अर्थातच तळागाळातल्या लोकांसाठी धडपडणाऱ्या माणसाच्या प्रयत्नांना नक्कीच तो देवसुद्धा यश देत असतो. तुम्हाला यश मिळत राहो याच सदिच्छा व्यक्त करतो. आणि अर्थातच राजकारणातली कारकीर्द, आमदार आपण झाला आहात, पुढची उडी खासदार आणि सेंट्रल मिनिस्ट्रीमध्ये एखादं मंत्रीपद इथपर्यंत तुमची मजल जावी आणि तुमचं आयुष्य सार्थकी लागावं याच कविप्रवीत शो यूट्यूब चॅनलच्या मनपूर्वक सदिच्छा, शुभेच्छा. आणि याच गोष्टींसह या व्हिडिओत इथंच थांबतो मित्रांनो. अर्थात मी सांगितलेली माहिती त्याची त्या हॉस्पिटलला जाऊन आपण खातरजमा करावी, तो संबंधित GR वाचावा. कोणती 430 हॉस्पिटल्स या यादीमध्ये घेतली आहेत ते तुम्हाला आत्ता मला इथं सांगता येणार नाही. एवढी लंबीचेवढी यादी म्हटल्यानंतर हा व्हिडिओ खूप लांबच जातो. तरी या गोष्टी समजून घेऊन जेव्हा आपल्या कुटुंबावर काही वेळ येते तेव्हा या गोष्टींची सगळी शहानिशा करून आपण आपल्या घराच्या आसपास कोणतं हॉस्पिटल या 430 हॉस्पिटलच्या यादीत येतं त्या हॉस्पिटलला आपण जाऊन, आपण जर कन्फर्म असाल GRच्या अनुषंगाने, तिथं तुम्ही हे सांगू शकता, ही फॅसिलिटी मला उपलब्ध करून दिलेली आहे महाराष्ट्र सरकारने, या GRच्या अनुषंगाने मला इथं 50% सवलत मिळेल, मला इथं फुकट उपचार केले जाऊ शकतात. त्या चौकटीमध्ये, त्या नियमांच्या सगळ्या चौकटीमध्ये मी बसतो हे तुम्ही आवर्जून जाऊन सांगून तुमच्या त्या कुटुंबातल्या सदस्याला तिथं काय असेल तो इलाज करू शकता. पाहत राहा, ऐकत राहा कविप्रवीत शो यूट्यूब चॅनल. असाच अनंत माहितींचा खजिना, देशप्रेमाच्या बाबतीतला अनमोल खजिना, गीत, गझल, कविता, अनेक सामाजिक विषय, भेसळ कोणत्या कोणत्या पदार्थात असू शकते, कोणत्या कोणत्या पद्धतीने खाद्यपदार्थांमधून आपल्याला धोका उत्पन्न होऊ शकतो, असे अनेक आस्पेक्ट्स एकच व्यक्ती खूप काही देण्याच्या प्रयत्नात 8,925 व्हिडिओंचा अनमोल खजिना असलेला एकमेव चॅनल कविप्रवीत शो.